तर एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 140 कोटी भारतीयांना आवाहन केले की सोनं खरेदी करू नका। तर दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे। 5 कोटींच्या सोन्यासह अटक करण्यात आलेला भाजपचा पदाधिकारी आहे तरी कोण? त्याच्या या कारनाम्यामुळे विरोधकांनी भाजपवर कशा प्रकारे आसूड ओढायला सुरुवात केली आहे, बघूया आमचे प्रतिनिधी सत्यम सिंगचा हा स्पेशल रिपोर्ट। फोटोत पाठमोरे असले तरी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांना कुणीही सहज ओळखेल। पण आपल्याला रवींद्र चव्हाणांची नव्हे तर फोटोत रवींद्र चव्हाणांशी शेकहँड करणाऱ्या महाशयांची ओळख परेड करून घ्यायची आहे, कारण त्यांच्यावर 5 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे। नाव अजित आचरेकर। काही महिन्यांपूर्वी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपत प्रवेश केला। भाजपशी संलग्नित कामगार संघटनेत सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली। भाजप पदाधिकारी अजित आचरेकर सह 5 जणांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आलेली आहे। कोट्यावधी रुपयांचे सोने तस्करी प्रकरणात डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूच्या इंटेलिजन्सच्या पथकानं ही कारवाई जी ते केलेली आहे आणि या कारवाईत 5 कोटीहून अधिकचं सोनं आणि इतर मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलाय। सोन्याची तस्करी नेमकी कुणासाठी करण्यात आली? वैयक्तिक वापरासाठी सोनं आणण्यात आलं होतं की इतर कारणासाठी? सोन्याच्या तस्करी मागे एखादं रॅकेट सक्रिय आहे का? अजित आचरेकरांच्या मार्फत कुणा राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान तपास यंत्रणेसमोर उभं ठाकलंय। आता भाजप पदाधिकारी सोनं तस्करी प्रकरणी गजाआड झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना फुलटॉसच मिळाला। आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहित असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली। रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली। याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही? सोने तस्करीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अटक झाल्याचा दावा संजय राऊत करतात। एका बाजूला संजय राऊतच म्हणतात की यंत्रणाचा दुरुपयोग भारतीय जनता पार्टी करते, मग भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला जर अटक झाली असेल तर मग यंत्रणावर दबाव आहे का? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि या तस्करीचा काहीही संबंध नाही। कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या युनियनच्या कार्यकर्त्याला अटक झालेली नाही। जो कोणी अटक झालेला आहे त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही। आरोप प्रत्यारोपांवरून गाडी भारतीय कामगार सेना आणि भाजप कर्मचारी संघटना यांच्या वर्चस्वाच्या लढाईपर्यंत पोहोचली। की भारतीय कामगार सेना शिवसेना प्रणित तिथे मजबूतीने काम करत असताना रवींद्र चव्हाण एखाद्या गुंडासारखे जिथे घुसतात, पंचतारांकित हॉटेलमध्ये एअरपोर्टला धमक्या देऊन युनियन तोडतात, हे सगळे गुंड जे आहेत ते काल त्यातले बरेच लोक हे सोने तस्करीमध्ये विमानतळावर त्यांना पकडण्यात आलेलं आहे। याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला, याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? कामगार सेनेच्या नावावर सर्वसामान्य मराठी तरुणांना लुटण्याचं काम, सर्वसामान्य मराठी तरुणांकडनं खंडणी वसूल करण्याचं काम तुमच्या कामगार सेनेकडनं केलं जात होतं। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ती लूट थांबवली, कामगारांना एकजूट करण्याचं काम केलं। तुमच्या जाचातून, तुमच्या जोखडातून त्या कामगारांना मुक्त करून त्यांना स्वतंत्र करण्याचं काम रवींद्र चव्हाण यांनी केलं। परकीय चलन वाचवण्यासाठी सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय। मात्र सोनं तस्करी प्रकरणात पदाधिकारी अजित आचरेकरच्या अटकेमुळे भाजपची नक्कीच अडचण झाली असणार आहे। पक्ष वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भरती केली जाते। पदाधिकाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या संघटनेत पदं देखील बहाल केली जातात। मात्र क्वांटिटी वाढवताना क्वालिटीकडे दुर्लक्ष होतंय का, याचा विचार सगळ्या राजकीय पक्षांनी करायला हवा। सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई।